4 4 11 मला असं सलग सांगायला का सलग समोरचा हा पुढे 32 13 13 इकडे बघा मी असंच का हा पुढे 4 पण हा 8 क्वेश्चन मार्क बरं इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणे हा 9 36 चला रे बरो काय डोकं लावता येईल कोणाला सांगा बरं पटापट हा बघा तिने छान केलं पहा आता बघा तिनं तर्क कसा लावला 4 ला केंद्रामध्ये ठेवलं कोणता स्वामी समर्थाच्या केंद्रात नाही ठेवलं इथं ठेवलं कसं केंद्रात ठेवलं म्हणजे हे असं गोल करून घेतलं ठीक आहे मग आता गोल केल्यावर हे झाला मेन पॉइंट मग पहा 9 4 जा 36 9 चोक पहा 9 चोक 36 आलं का उत्तर हा परत हा 11 चोक 44 आलं का उत्तर बघा उत्तर कसे आले परत 8 चोक 32 आलं का उत्तर है ना 8 चोक 32 आलं उत्तर आहे बघा हे याले आता परत आणखीन हा इथे एक अंक असला पाहिजे ज्याचा की गुणाकार केल्यावर चालेल ऑप्शन सांगितलेच नाही तुम्ही ऑप्शन सांगा पटापट 57 52 55 50 पहा इथे 13 आहेत ना 13 4 जा त्याचं उत्तर इथे 13 रुपये 13 चोक 52 हे पहा 52 आलं का उत्तर बरोबर इथे काय यायला पाहिजे 52 ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे चला पोरं लिहून घ्या मग मी असे बाण केले पण तुम्ही कसं लिहिणार इकडे बघा असं लिहायचं टॅक्ट कशी करायची 9 चोक 9 4 जा 36 पहा 8 4 जा 8 चोक 32 हे आलं 32 हे आलं 36 तुमचं त्यानंतर 11 चोक 44 44 हे आलं 44 त्यानंतर 13 चोक 52 52 हे तुमचं उत्तर आहे चला असं तुम्ही लिहून घेणार मी फक्त समजण्यासाठी अशा रेषा मारल्या